हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर चला तर मग इथं सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे व्हिडिओला. मस्त अशी आंघोळ वगैरे करून देवपूजा झालेली आहे आणि आता इथं दूध पण गरम करायला ठेवलेलं आहेत. आणि मी आणि शिवच असल्यामुळे नाही का कालपर्यंत आता मी मस्त असा नाश्ता आमच्यासाठी बनवत आहे. मस्त असे पोहे बनवणार आहे. खूप दिवस झाले आता पोहेच बनवले नव्हते. म्हटलं आता दुसरं काही करण्यापेक्षा आमच्या शिवला पण भूक लागली होती सकाळी सकाळी, म्हणून पटकन पोहे मी आता इथं भिजत घालत आहे. आणि स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहेत पोहे आणि मस्त असे भिजत पण घातलेले आहेत. आणि एकीकडे दूध गरम करायला ठेवलं आहे. आमचा शिव पण उठला आहे आणि मध्ये मध्ये करत आहे तो पण. त्यांच्यासोबत मी बोलत आता सर्व काही या गोष्टी ते करत आहे. कारण त्याला सगळं नाही का बोलत बसले ना मी त्याच्यासोबत, मग तो चांगला नाचतो खेळतो. नाही तर मग दुर्लक्ष केलं की मग तो काही राहत नाही व्यवस्थित, मग रडायला सुरुवात होते आणि उचलून घे असं मागे लागत असतो माझ्या खूप. मग त्याच्यासोबत मी बोलवत नादवत मग त्याला मध्ये मध्ये घेत असं नाही का करत मग मी आता पोहे इथं बनवते. कांदा टोमॅटो वगैरे सगळे कापून घेतले आणि एक मिरची पण मी कट करून घेतली इकडे, हिरवी मिरची. आणि आता पलीकडच्या साईडला मी दूध ठेवलेलं आहे आणि इकडे कढई ठेवली. तो काय खाली राहत नव्हता, मग जरा वेळ मी त्याला उचलूनच घेतलं. आणि मस्त असं आता मी पोहे बनवते. शेंगदाणे पण टाकलेले आहे कढईमध्ये, थोडेसे भाजून घेते शेंगदाणे अगोदर आणि मग नंतर तेल वगैरे टाकून थोडंसं आणखी त्यामध्ये तळून घ्यायचे शेंगदाणे. त्याने अजून कुरकुरीत असे मस्त लागतात पोह्यामध्ये. आणि मला शेंगदाण्याचेच पोहे खूप आवडतात. जास्त शेंगदाणे असेल तर मग मला आवडत असतात पोहे. मग मी शक्यतो शेंगदाणे बऱ्यापैकी टाकून पोहे करत असते, कुरकुरीत शेंगदाणे. मग दाताखाली आले की छान लागतात पोहे चवीलासुद्धा. आणि मग आता शिव आमचा खाली आता गेला आहे तर फोडणी देते लगेच. त्यामध्ये मी अगोदर मोहरी टाकली आणि जिरे टाकले, कढीपत्ता वगैरे. आता आमचं काही सगळं संपलेलं आहे घरात, म्हणून काही टाकले नाही. फक्त मिरची टाकली, हिरवी मिरची आणि टोमॅटो कांदा सगळं एकत्रच दिलं टाकून. कारण मी अगोदर कांदा वगैरे परतून घेत असते व्यवस्थित आणि लाल रंगावर आला कांदा गुलाबीपर्यंत तर मग मी नंतर टोमॅटो वगैरे टाकत असते. पण आता सध्या गडबड पण होती त्यामुळे मी सर्व काही कांदा टोमॅटो आणि मिरची हे सर्व काही एकत्र टाकले आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकलं, टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकायचं कुठल्याही भाजीत असो. मग तो आपला जो टोमॅटो आहे तो खूप छान असा मऊ होतो आणि छान शिजतो. आणि एकदम असे चांगलं परतून घेते आता पोहे बनवण्यासाठी. कारण शिवला खायच्यात म्हटल्यावर जरा चांगलेच परतले गेले पाहिजे. आणि सारखं पाणी पाणी मागत होतं सकाळी सकाळी उठल्याबरोबर. त्याला पाणी प्यायची पण एक छान सवय लागलेली आहे. मस्त असं पाणी पितो तो. आता इकडे आता मस्त परतून घेते आणि मग नाश्ता वगैरे. आता त्याला पण भूक लागली आहे म्हटलं त्यामुळे पटकन करून घ्यावं. आणि दूध गरम झालेलं आहे इकडे आणि मस्त असा चहा ठेवते आता माझ्यासाठी. मग मी फक्त दूधच जास्त शक्यतो टाकत असते चहामध्ये, आणि कारण एकटीसाठीच बनवायचा असतो त्यामुळे. आणि मला जास्त दुधाचा चहा आवडतो खूप, म्हणून मग मी जादाच दूध ॲड करत असते त्यामध्ये. पाणी टाकते कधी कधी, नाही तर टाकतच नाही शक्यतो. आणि साखर टाकून घेतलेली आहे. आता चहा पावडरसुद्धा टाकणार आहे त्यामध्ये. चहा पावडर वगैरे टाकून आता मस्तपैकी चहा उकळून घेते तोपर्यंत. आणि कसं असतंय घरात जर दुसरं कोणी नसेल, आपण एकटेच असेल तर मग खूप काही कंटाळा येतो, सगळे कामं रेंगाळून जातात. माझे पण तसंच होतं. जाग लवकर येते रोजच्या टायमातच, पण असं वाटतं की कोणी नाही आणि कसं आवरून तरी काय करायचं, म्हणून मग तसंच राहतात कामं सगळे. आणि शिवच्या नादात मग सर्व काही लेट होऊन जातं. तो उठला की मग मी उठले की आम्ही दोघं सोबतच उठतो आणि मग तो काही करू देत नाही, म्हणून मग मी थोडंसं लवकर उठत असते. पण आज जरा उशीरच झाला होता आणि शिव पण माझ्यासोबतच उठला बरोबरीनं. त्यामुळे मग आवरायला खूप त्रास होत होता कामं त्याला घेऊन.
तरीसुद्धा मग तसंच मी थोडेफार किचन वगैरे साफ केलं आणि देवपूजा वगैरे करून मग लगेचच किचनमध्ये पोहे वगैरे करायला घेतले. आणि नाही का त्याच्यासाठी आता मी बाजूला काढून ठेवते जरासं. आणि चटणी हे जरासं उरलेली होती फ्रीजमध्ये ठेवली होती, मग मी त्यामध्ये पोह्यामध्ये टाकून दिली होती आणि परतून घेतली. आणि त्यामुळे पण छान अशी टेस्ट आली होती पोह्याला. म्हणजे तिखट थोडेसे कमीच करत असते ना मी शिवमुळे, पण थोडेसे ती चटणी टाकल्यामुळे थोडेसे स्पायसी आणि छान लागत होते पोहे खायला. आहेत आता इथे पोहे आता ताटामध्ये काढून घेत आहे इकडे. आणि चहा पण गाळून घेतला आहे मी. सर्वांनी चहा नाश्ता करायला या. चहा नाश्ता आता केला आणि नंतर नाही का आमच्या शिवची पण अंघोळ राहिली होती, मग त्याला पण अंघोळ वगैरे घातली. मस्त फ्रेश झाला तो पण. आणि आता छान असं अंग वगैरे पुसून मस्त तयार वगैरे होऊन मस्त बसला तो टी व्ही बघत. टी व्ही लावून दिला होता मी त्याला जरा वेळ, मग तो मस्त असं बसतो. आणि आता मी पण जरा वेळ बसले होते त्याच्यासोबत, छान असं जरासं नादवत त्याला खेळवत. आणि मस्त असं मी जसं गाणं बोलेल तसं मस्त टाळ्या वगैरे वाजवतो आणि छान असं रमतो तो. मग थोड्या वेळ मी त्याच्यासोबत टाईमपास केला, कारण का त्याला आता झोप पण आलेली होती. नाश्ता वगैरे झाला की तो झोपतो रोज, आणि अंघोळ झाली की मग त्याला शांत झोप लागते, म्हणून मग मी त्याला अगोदर खाऊ घातलं आणि नंतर अंघोळ घातली. आणि थोड्या वेळ मग असंच खेळवलं जरासं, म्हटलं जरासं दमला तर मग जास्त झोपेल, म्हणून मग जरासं नादवत होते. आणि तो पण मस्त असं मस्ती चालली होती त्याची पण. आणि त्याला पण कळत होतं हे सगळं नाही का व्हिडिओ शूट चालू आहे, म्हणून तो जास्त नाटक करतो आणि बघतोसुद्धा त्या व्हिडिओमध्ये. त्याला पण कळतं की आपण व्हिडिओमध्ये नाही का दिसतो. आणि नंतर पण काही वेळात आणि वेळ जर असेल तर तो आपला व्हिडिओ बघत असतो स्वतःचे. त्यानंतर मग शिवला मस्त असं झोपू घातलं आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही थोडीशी वॉकिंग करायला बाहेर पडलो. मस्त असं वॉकिंगला आलो होतो संध्याकाळचं, मस्त वाटतंय. छान अशी वॉकिंग केली. आता घरी जाऊ नये का 15-20 मिनटं मस्त असं वॉकिंग केली आणि ऊन पण जरासं होतंच. मस्त असं घरी आलो, मग नंतर देवपूजा जराशी केली, दिवाबत्ती लावली. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्यू सो मच.